32वा संदेश. ब्रह्माचे वर्णन करताना शब्द तोकडे पडतात असे मागील संदेशात सांगितले आहे, पण त्या पुढील संदेशाची सुरुवात करताना माऊलींनी शब्दांचे फार कौतुक केले आहे. काय सांगावे शब्दांचे महात्म्य असे म्हणून शब्दांना ब्रह्माच्या जोडीला स्थान दिले आहे. कारण स्मृतिदान देण्याविषयी शब्द फार प्रसिद्ध आहेत. अमूर्त जो जीवात्मा तो आपल्या स्वरूपाला विसरला आहे. जीवात्म्याला स्वरूप स्मृतीवर आणणारा शब्द हा आरसा आहे. आरसा आपल्याला अज्ञात मुखाचे ज्ञान करून देतो. तसं तत्वमसी महावाक्य रूपी शब्द जीवाला स्वात्मा तत्वाचे ज्ञान करून देणारा आरसा आहे. डोळशास आपले प्रतिबिंब आरशात दिसते, पण शब्दरूपी आरशात आंधळ्या देखील दिसते. इतर आरशापेक्षा हा शब्दरूपी आरसा जास्त गुणांचा आहे. कारण आरशात आंधळ्यास आपले प्रतिबिंब दिसत नाही व तो आरसा आंधळ्यास डोळे पण देत नाही. तसा प्रकार शब्द दर्पणात नाही. जीव आपल्या स्वरूपाविषयी आंधळा आहे, त्यास शब्द हा आरसा डोळेपणा देतो. म्हणजे सद्गुरूंनी उपदेशलेल्या शब्दाच्या श्रवणाने सत्शिष्यास आत्मविचार दृष्टी येते. त्या योगाने आत्मसाक्षात्कार होतो. साधकाला ब्रह्मभावावर नेऊन ठेवणारा शब्द आहे. म्हणजे शब्द किती महत्वाचा आहे. तुका म्हणे शब्द हेची ब्रह्म. 33वा संदेश. परमात्म तत्व किंवा माया तिच्या वंशात शब्द हा सूर्यासारखा प्रकाशमय व कुलदीपक पुत्र आहे. कुळात कुलदीप पुत्र जन्माला आल्यावर अप्रसिद्ध असलेले कुळ प्रसिद्धीला येते. अव्यक्त मायेच्या कुळात जन्मलेला शब्द कुलदीपक आहे. माया ही भौतिक सृष्टी सत्य आहे असे शब्दानेच व्यवहारात भासवले जाते. पृथ्वी, आप, तेज, वायू यांची सिद्धी इंद्रियाद्वारे होते. म्हणजे त्यांचे अस्तित्व इंद्रियांना कळते. आकाश तसे नाही. आकाश नसेल तर सर्व शून्य आहे. इंद्रियाद्वारे आकाशाची सिद्धी होत नाही. शब्द आकाशाचा गुण असल्याने शब्दाने आकाशाचे अस्तित्व जाणवते. शब्द नसेल तर आकाश शून्य आहे. शब्द निशब्द होतो तेव्हा ते आकाश होऊन राहते. म्हणजे शब्द आकाशाचा गुण असल्याने तो आकाशाला कारण आहे. शब्दाला कोणत्या अस्त्राचा मारा होत नाही. अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. शब्दामुळे अविद्येचे ज्ञान होते. शब्द बद्ध मुक्त, प्रवृत्ती निवृत्ती, भय अभय, कर्तृत्व अकर्तृत्व, ज्ञान विपरीत ज्ञान असे विरुद्ध मार्ग दर्शवणारा प्रकाश आहे. शब्दरूपी प्रकाशाने आणि सात्विक विवेक बुद्धीने ब्रह्मस्थित होता येते. असे शब्द ज्या मुखातून बाहेर पडतात ते सद्गुरु स्थान. मागे सांगितलं आहे, संतांची मुख्य प्रीती आत्म्यावर असते. इतर प्राणी मात्रांची मुख्य प्रीती स्थूल शरीरावर असते. शब्दामध्ये भरपूर सामर्थ्य असले तरी आत्म्याच्या ठिकाणी शब्दाचा काहीच उपयोग नाही. तसं आत्मभावाच्या ठिकाणी इतर पदव्या दर्शवणारे शब्द तुच्छ आहेत. आत्मा नित्य स्मृतिरूप म्हणजे ज्ञानरूप आहे. तेथे शब्द कशाचे स्मरण करून देणार. जेथे स्मरण व विस्मरण ही सापेक्ष स्थितीच नाही, त्या ठिकाणी स्मरण करून देणारा जो शब्द आहे तेथे काही चालत नाही. रोगीच नाही, तेथे रामबाण औषध असलं तरी काय करायचं. तसं आत्मभावावर असलेल्यांना कशाची गरज नाही. तेथे या पदव्या असल्या तरी काय करायचंय. संतांनी कितीतरी सामर्थ्यवान अशा शब्दांचे जेथे खंडन केलंय, मग तेथे या पदव्यांना काय किंमत आहे. यातून आपण ज्या पदव्या डिग्र्या लावून फिरतो त्याचं संतांनी खंडनच केलं आहे. ब्रह्मभावाच्या ठिकाणी शब्द सुद्धा क्षुल्लक वाटतात. तेथे या डिग्र्यांचे ठिकाण टोपलीतच. माऊलीने एक अति सुंदर दृष्टांत दिला आहे की आकाशातील इंद्रधनुष्य जसे दिसते तसे ते खरोखर असते तर कोणाही धनुर्धार्याने त्याला दोरी चढवली असती. इंद्रधनुष खरे नाही तर कोणत्या धनुर्धार्याने त्याला दोरी कशी लावावी. तसं या उपाध्या किंवा डिग्र्या म्हणजे आकाशात दिसणारे इंद्रधनुष. वकिली ही पदवी देह गुणाने देह संबंध आहे. देह गेला तर देहाबरोबर पदवी पण जाते. काही पदव्या अशा आहेत की व्यक्ती राहते पण पदवी जाते. उदाहरणार्थ माजी मंत्री, माजी आमदार, माजी शिक्षक व्यक्ती आहे पण पदवी नाही.
काही ठिकाणी व्यक्ती राहते पण पदवी राहते. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक, महात्मा फुले व्यक्ती नाही पण पदवी आहे. काही ठिकाणी मात्र व्यक्ती पण आहे आणि पदवी पण आहे. उदाहरणार्थ सच्चिदानंद सद्गुरू. आता काही मंडळी अधिकारी म्हणून पदव्या लावून फिरतात, त्या आकाशातल्या इंद्रधनुष्याप्रमाणे असतात. 34वा संदेश. गारुड्याच्या मंत्राने तयार झालेल्या मायावी दागिन्याने एखाद्या दारिद्र्याचे घर भरले तर त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल का? किंवा मायावी संसार करून कोण सुखी होईल का? तसे या मायावी पदव्या धारण करून कोण ब्रह्मीभूत होईल का? उजाडलं नाही तोपर्यंत दिव्याची शोभा, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ज्ञानाचे महत्व, जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत विद्येचे कौतुक, जन्म मरण टळलेलं नाही तोपर्यंत अहंकार, उजाडलं नाही, अज्ञान गेलं नाही, अविद्या धरून बसलेली आहे तोपर्यंत अशा पदव्यांचे कौतुक. दृष्टीला दृष्टीत प्रवेश करता येत नाही, रुचीला रुचीचा स्वाद घेता येत नाही, जाग्याला जागे करता येत नाही. तसं अविद्येला, अज्ञानाला, अहंकाराला त्याचे स्वरूप समजत नाही, त्याचे दुष्परिणाम ते जाणत नाही, त्यांना समजावून सांगून सुद्धा समजत नाही. तेच कार्याकडे दुर्लक्ष करून पदव्याच्या मोहात पडतात. महाप्रलय काळ आला म्हणजे सर्व सृष्टी जशी नाहीशी होते, तसे सद्गुरु कृपेचा महापूर आला म्हणजे या सर्व अविद्या, अज्ञान, अहंकार नाहीसा होऊन विद्या आणि ज्ञान याच्या पलीकडे असणारा ब्रह्मभाव तयार होऊन तेथे स्थित होतो. त्यासाठी सद्गुरुनिष्ठा, प्रेम आणि श्रद्धा यासारखे असाधारण व्रत आवश्यक आहे. 35वा संदेश. काजवा अंधारात चमकतो, काजव्याला चमकण्यासाठी अंधाराचा आश्रय घ्यावा लागतो. तसं सूर्याला चमकण्यासाठी अंधाराचा आश्रय घ्यावा लागत नाही. उलट सूर्याच्या चमकण्याने अंधार नाहीसा होतो व काजव्याच्या चमकण्याने अंधार अधिक जाणवतो. काजव्याला आपली चमक दाखवण्यासाठी अंधाराची मदत घ्यावी लागते. आम्ही सूर्यच आहोत हे बाबाने आम्हाला अनुभवाला आणून दिलाय. आम्हाला चमक दाखवण्यासाठी अंधाराचा आश्रय घ्यायची गरज नाही. तसं भगवत भावाला चमक दाखवण्यासाठी कुठल्या पुरस्काराची किंवा अभिप्रायाची गरज नाही. पुरस्काराच्या आश्रयाने गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत, गाथा किंवा भगवत भाव या ग्रंथांना प्रसिद्धीला आणण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्यांना काजवा समजतोय असा अर्थ होतो. पण हे काजवे नाहीत, तर जगाला प्रकाश देणारे आहेत. जर कोणी कुठल्या तरी पुरस्काराच्या किंवा डिग्रीच्या आश्रयाने शायनिंग मारत असेल तर तो ब्रह्मभावाला आरूढ नाही किंवा त्याची ती स्वतःची चमक नाही, ती मायावी उपाधीची किंवा मायावी डिग्रीची चमक आहे. ज्ञान मात्र आत्मवस्तू त्रिकालवादीत स्वतः सिद्ध असल्याने ती अनादी आहे. अज्ञानाप्रमाणे आपला अनादीपणा व्यक्त करण्यासाठी मिथ्याचा आश्रय करावा लागत नाही. इतकेच नव्हे तर मिथ्याच त्याच्यापुढे टिकत नाही. गारुड्याच्या मंत्राने उत्पन्न झालेल्या दागिन्याने शृंगार करण्याचा प्रयत्न केल्यासारखे होईल. तसं सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी दिलेल्या ज्ञानापुढे या सर्व डिग्र्या किंवा पुरस्कार मिथ्या आहेत. पुरस्कार किंवा डिग्र्याच्या पाठीमागे लागणे म्हणजे मिथ्याच्या पाठीमागे लागण्यासारखे आहेत. ब्रह्मभावापुढे या उपाधी किंवा डिग्र्या मिथ्या आहेत. 36वा संदेश. यापूर्वीच्या संदेशात सांगितलं की अंधाराचा आधार घेऊन काजवा चमकतो. मग काजव्याची चमक खरी आहे की खोटी? खोटी आहे असे म्हणता येत नाही. तरी पण काजव्याच्या मनाने खरी असली तरी अंधार घालवणारी नाही. आज बरीच मंडळी देहबुद्धीचा आश्रय घेऊन म्हणतात आत्मा हाच देव आहे. पण हे आत्मज्ञान काजव्याच्या चमकण्यासारखं आहे. एवढ्याशा ज्ञानाने अज्ञान जाणारे नाही. धूर आहे ते अग्नी आहेत, पण धूरयुक्त अग्नीने अंधार जाणार नाही किंवा त्या अग्नीचा काही उपयोग नाही. सद्गुरु सान्निध्यात महावाक्याच्या श्रवणाने आत्मसाक्षात्काराला पावला तर देहबुद्धी बाद होऊन जे विशेष ज्ञान होत ते आत्मज्ञान. या विशेष ज्ञानाच्या म्हणजे आत्मज्ञानाच्या उदयाने अज्ञानाची निवृत्ती होते. हे विशेष ज्ञान होण्यासाठी
सद्गुरु सान्निध्याची किंवा सद्गुरूशी अन्योन्य असणे गरजेचे आहे. प्रकाशाच्या अभावाला अंधार ही संज्ञा आहे. म्हणजे अंधार नाही, फक्त प्रकाशाचा अभाव आहे म्हणून अंधार. तसं अज्ञान नाही, ज्ञानाच्या अभावाला अज्ञान ही संज्ञा आहे. आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते दुसऱ्या बाजूने अज्ञानच आहे. कारण अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. ज्ञान तेच अज्ञानच होय. अज्ञान सापेक्ष ज्ञान ते अज्ञानच होय. अज्ञान सापेक्ष ज्ञान म्हणजे एकसारखी दिसणारी दोन जुळीच आहेत. अज्ञानाला लपवून ठेवून ज्ञान म्हणायचे ते सुद्धा अज्ञानच असते. सद्गुरु सानिध्यात ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही संज्ञा बाद होतात. तेथे ज्ञान पण राहत नाही व अज्ञान पण राहत नाही. जेथे अज्ञान असते त्यास ते मूर्ख बनवते आणि जेथे अज्ञानाची बिलकुल जाणीवच ठेवत नाही तेथे ते आपल्यासारखं जड बनवतं. असा अज्ञानाचा धर्म आहे. जे विचार ब्रह्माला झाकतात ते विचार म्हणजे अज्ञान. ब्रह्म म्हणजे ज्ञान. म्हणजे ज्या विचाराने ज्ञानाला झाकलं जातं ते विचार म्हणजे अज्ञान. आता बारीक विचार केला तर ज्ञान आणि अज्ञान म्हणजे विचारच आहे. विचाराच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान आहे. म्हणून सद्गुरु म्हणतात सूक्ष्म विचार केला तर येथे आपण अज्ञानाला जाणायचे आहे. पण दंडन मुंडन पंचाग्नी साधन करून अज्ञानाला जाणता येत नाही असे नाथ महाराज सांगतात. विचार थांबतील किंवा विचार मरतील तेथे ज्ञान पण नाही आणि अज्ञान पण नाही. 37वा संदेश. ब्रह्माच्या आश्रयाला राहून अज्ञान ब्रह्माला झाकतं तरी त्याला ज्ञान असतं की ते अज्ञान कोणाच्या आश्रयाला आहे. मग त्याला अज्ञान कसं म्हणायचं. मूर्खाजवळ अज्ञान असतं. अज्ञान मूर्खाला जाणून असतं की हा किती मूर्ख आहे. मग मूर्ख कोणाला म्हणायचं. मी ब्रह्म आहे हे जाणत नाही तो मूर्ख. मग तुम्ही कोण आहात हे जाणला तर मग या ठिकाणी सद्गुरु आपल्याला तू ब्रह्म आहे असे सांगून शहाणा करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शहाणा तो धनी घेतो येते. जो सद्गुरूकडे जातो तो नाहीतर मूर्ख असतो. सद्गुरूंच्या ठिकाणी ज्ञान पण आहे अज्ञान पण आहे. तरी पण दोन्हीच्या परिणामापासून ते अलिप्त असतात. म्हणजे ज्ञान अज्ञानाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून ते साधकाचा उद्धार करू शकतात. ज्ञान कशाला म्हणायचं अज्ञान कशाला म्हणायचं हे ज्या योगाने जाणलं जातं ते ब्रह्म. सद्गुरु ज्ञानाला पण जाणतात व अज्ञानाला पण जाणतात. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म. ज्ञान अज्ञानाने सद्गुरु आहेत. प्रकृती पुरुषामध्ये सद्गुरु आहेत. गुरु शिष्यामध्ये सद्गुरु आहेत. ज्ञान योग भक्ती योग विभूती योग सांख्य योग कर्मयोग सर्वांमध्ये सद्गुरु आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक युगात सद्गुरु आहेत. सद्गुरु नित्य आहेत नित्य आहेत तेच सांगतात. मी नसे ऐसा कोणताच ठाव नसे. आता ज्ञान म्हणजे काय व अज्ञान म्हणजे काय हे स्पष्ट होतं. सद्गुरूंना शरण जायचं आहे हे ज्याला माहित नाही तो अज्ञानी व ज्याला माहित आहे तो ज्ञानी. आणि जाणून जो भजला आहे जो शरण गेला आहे तो ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचा.